श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की संतान प्राप्तीतील ज्या कोणत्या सेवा आहेत, ज्या की ह्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये केल्या जातात किंवा ह्या गुरुपौर्णिमेपासून सुरुवात केली जाते. काय होतंय ना की ह्या सध्याच्या घडीला ना मला दिवसाला 2 ते 3 कॉल असतात की ताई आम्हाला संतान प्राप्ती नाहीये, हे नाहीये. भरपूर प्रॉब्लेम आहे आणि खरंच सांगते की हे ऐकून ना मला खूप त्रास होतो. कारण की त्या ज्या बायका बोलतात की ताई एवढे वर्ष झाले, तेवढे वर्ष झाले, अ, असं होतंय घरी, तसं होतंय, तेव्हा खूप त्रास होतो. आणि आज मी तुम्हाला सगळ्या म्हणजे मी ज्या सेवा केल्या त्यातील एक एक सेवा मी कशी केली ते मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आणि त्या सेवेमध्ये मी कोणते नियम पाळले, ब्रह्मचर्य पाळली होती का, परान्न वर्ज्य केलं होतं का, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी आज जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ती सेवा खूप प्रभावी आहे. आणि जेव्हा मी ही सेवा सुरू केली होती तेव्हा जे एक एक मार्ग मोकळे होतात, संतान प्राप्तीतील ज्या ट्रीटमेंट चालू आहे त्याला सपोर्ट भेटतो. आणि ज्यांची ही सेवा ह्या त्या महिलांसाठी आहे ज्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही प्रेग्नन्सी राहत नाहीये, किंवा मग काही ना काही प्रॉब्लेम येतोच आहे, पण स्पेशली सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर एका महिन्याच्या आत तुम्हाला गर्भधारणा होईल. कारण की सेवाच तशी आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण ग्रंथ पारायण करतो, प्रत्येक गोष्टीचं मोठी सेवा असो, सगळं असो, पण पारायण करा, ग्रंथ वाचा, तुम्हाला ज्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करा. पण आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे जी की मी अगोदरही सांगितली होती आणि जी स्पेशली मी केली आहे. तर सेवा अशी आहे की आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले संकल्पासाठी तिथे एक नारळ, खडीसाखर आणि 11 रुपये दक्षिणा घेऊन जायचं आहे. नारळ महाराजांसमोर पकडायचं, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमची जी कुठली इच्छा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही भावना आहे, संतान प्राप्तीला घेऊन किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आहे, तुम्हाला आई व्हायचं आहे, महाराजांना सांगा माझं आई पण आणि बाई पण सिद्ध करा. हे सगळं जे आहे ते नारळ हातात घेऊन तिथे बोलायचं आहे. ते नारळ तिथेच महाराजांच्या चरणी ठेवून यायचं आहे. एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे की ही ज्योत मी तुमच्या जवळ लावते आहे, तुम्ही माझ्या आयुष्यात असाच प्रकाश पाडा. तो गुरुचरित्रामध्ये आहे बघा, ती बाई दररोज महाराजांना एक तुपाचं निरांजन लावायची. तर हे असं करायचं आहे. आणि तिथून तुम्ही आला की गुरुवार पाहून, कोणताही गुरुवार चालेल, गुरुवार पाहून, आणि तो संकल्प नाहीये, ती महाराजांना प्रार्थना आहे बरं का, ती प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे. तर ते केलं की घरी यायचं. गुरुवारी ही सेवा तुम्ही सुरू करायची आहे. आणि ही सेवा आपली जी आहे ती एका महिन्याची आहे, 30 दिवसाची. तर ती सेवेला घरी आलं, गुरुवारी ही सेवा सुरू करायची, संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र, जे काय आहे ते बोलायची, इच्छा बोलायची, सेवा पूर्ण करायची. 30 दिवसाची सेवा आहे. आता सेवा काय आहे, मेन ही गोष्ट आहे. आणि सेवेमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की आज ही सेवा केली आणि उद्या केलीच नाही, 2-3 दिवस केलीच नाही, असं चालणार नाही. या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सेवा अशी आहे की 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत. तर 2 अगरबत्त्या घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगते. तर ह्या 2 अगरबत्त्या घ्यायच्या. 2 अगरबत्त्या घेतल्यानंतर त्या पेटून घेतल्या की ही 2 अगरबत्ती इथं लावल्यापर्यंत, इथपर्यंत होईपर्यंत म्हणजे संपेपर्यंत आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करायचं आहे. ना हातामध्ये माळ घ्यायची, ना काउंटर घ्यायचं, काहीच नाही. फक्त हे संपेपर्यंत आपल्याला महाराजांसमोर बसायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. आता याच्यासोबत उपाय काय करायचा की हे नामस्मरण करत असताना 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे. आणि ही जी रक्षा पडेल तुम्ही एका प्लेटमध्ये जमा करायची आहे. आणि ही रक्षा थोडी थोडी, जे आपण पाणी ठेवणार आहोत, आपण जे मंत्र स्तोत्र बोलतो, म्हणजे मंत्र बोलतो श्री गुरुदेव दत्त, तो मंत्राची जी शक्ती आहे, ती ताकद आहे, ती त्या पाण्यामध्ये उतरते. आणि ते पाणी आपल्याला, ते रक्षा त्यामध्ये चिमूटभर टाकून ते पाणी प्यायचं आहे. तुमच्या शारीरिक अडचणी असो, तुम्हाला मानसिक त्रास असो, किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी कुठलीही अडचण येत असो, ती त्याने सॉल्व्ह होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी कुठलाही म्हणजे याचा त्याचा अनुभव शेअर करत नाही, हे मी पर्सनली ह्या सगळ्यांना सामोरे गेले आहे. त्यामुळे मला मी ज्या सेवा केल्या होत्या, आणि एक सांगू का तुम्हाला, आपली सेवा त्या लेवलची झाली की आपल्याला संतान प्राप्ती होईल,
जोपर्यंत आपली सेवा एवढी होत नाही की आपल्याला त्याचा अनुभव येईल, संतान प्राप्ती होईल, ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचेल, तोपर्यंत आपल्याला संतान प्राप्ती होत नाही. त्या लेवलची आपली सेवा झाली पाहिजे. माझं कसं व्हायचं, मला नव्हतं तेव्हा माझा दिवस अख्खा सेवेमध्ये जायचा. त्यानंतर कुठे मला महाराजांनी आज फळ दिलंय. तर तुम्ही ही सेवा करा. यामध्ये कुठलेच नियम नाहीये, कांदा लसूण खायचा नाही, ब्रह्मचर्य पाळायची, असं काहीच नियम नाहीये. तुम्ही फक्त एक आहे की मांसाहार वर्ज्य करावा लागतो, कारण ही आपली संकल्पयुक्त सेवा आहे. तर मांसाहार वर्ज्य करा आणि ह्या सेवेला सुरुवात करा. तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. विज्ञानासोबत अध्यात्माची साथ पाहिजे. तुम्हाला 1 महिन्याच्या आत प्रेग्नन्सी राहील ही गॅरंटी देते, कारण की ही सेवा तेवढी प्रभावी आहेच. पण हो, गॅरंटी केव्हा आहे, तुम्हाला 1 महिन्यात प्रेग्नन्सी राहील केव्हा, जेव्हा तुम्ही त्या सेवेमध्ये तुमचं 100% द्याल. असं नाही की तुम्ही अगरबत्ती लावली आहे, तुमचं लक्षच त्या सेवेमध्ये नाहीये, पूर्ण महाराजांकडे नाहीये, तर तुम्हाला या सेवेचा काय, कुठल्या सेवेचा तुम्हाला फरक पडणार नाही. फक्त आपलं मन त्या सेवेमध्ये लावा. तर ही सेवा आहे, नक्की करा या येत्या गुरुपौर्णिमेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी